पण आपली आता खाद्यसंस्कृती काळानुरूप बदललेली आहे. आपल्याकडे जसं पूर्वी शेवयाची खीर व्हायची, तसं आता पास्ता व्हायला लागलाय. जसं पूर्वी आपल्याकडे छान छान वेगवेगळ्या भाकऱ्यांचे पदार्थ होते, तसं आता पिझ्झा आलाय. त्याबरोबरच आयात केलेल्या एक्झॉटिक नावाखाली विकल्या जातात त्या भाज्या असतात. ते वेगवेगळे निरनिराळ्या रंगाचे ढब्बू मिरची असेल, झुकिनी असेल, मशरूम्स असतील. मशरूम तर आपल्याकडे स्थानिक भरपूर वेगवेगळे त्याचे आहेत. रानभाज्यांमध्येच त्याचा समावेश होतो, हो, जे येतात मशरूम. पण ते जे बटन मशरूम असतात ते टिपिकल, ब्रॉकली, हे सगळे पदार्थ खायला लोकांनी सुरू केले आणि त्याच्यासाठी खास एक्स्ट्रा पैसे मोजतात लोक. तर मला सांगा की यांच्यात काही हे खाण्यामध्ये काही तसं तथ्य आहे का की यापेक्षाही रानभाज्याच खाव्या? रानभाज्या सीझनल आहेत, त्यामुळे जेव्हा त्याचा हंगाम आहे तेव्हा तुम्ही जरूर खा. आणि या भाज्या पण आपण म्हणतो की आयात केलेल्या, पण आता आपण तेवढ्या अशा आयात करत नाही. पण ग्रीन हाऊसेस उभारून खूप, किंवा पॉली हाऊसेस, म्हणजे प्लास्टिकचे, आपण जरा बाहेर पडलो शहराच्या तर आपल्याला असं पूर्ण प्लास्टिक वगैरे उभारलेलं दिसतं बघा शेतीमध्ये. तिथे आयदर नर्सरी असते किंवा मग या भाज्या किंवा फुलांची शेती वगैरे केली जाते. त्याच्यासाठी हे ग्रीन हाऊस, पॉली हाऊस जे तयार करतात, तर त्याच्यामध्ये या भाज्या तयार केल्या जातात. तर त्यामुळे त्या म्हटलं तर आता इथे उगवल्या जातात, पण तरी सुद्धा त्या केवळ रंग काहीतरी वेगळा किंवा चव काहीतरी वेगळी तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला जास्त पैसे देऊन खायचे असतील तर हरकत नाही. पण त्याच्यामध्ये असं काहीही वेगळं नाहीये की जे आपल्या लोकल भाज्यांमध्ये नाही. म्हणजे झुकिनी ही आपली दुधी आणि काकडीची बहीणच आहे. अगदी सेम आहे, एखादी तशीच आहे. चुलत 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 बहीण आमची गुण पण तशीच आहे ती. मिरच्या तर आपल्याकडेही आहेत भरपूर अशा. हिरव्या तर आपण खातोच आपल्या रोजच्या आहारामध्ये, किंवा मशरूम्स, अळिंबी पण आहे अशी. तर खायला हरकत नाही, पण आपल्या ज्या स्थानिक भाज्या आहेत त्या याच्यामध्ये कुठेही कमी नाही, मला हे सांगायचंय. प्राधान्य त्याला द्या. हा, ते आहेच आहे. महत्वाची गोष्ट काय की ह्याचा जो शेतकरी आहे, जो पॉलीहाऊस उभारू शकतो, जो ग्रीन शेड नेट बांधू शकतो या भाज्यांसाठी, त्या चांगल्या पद्धतीने तुमच्याकडे पोचतील याचं करू शकतो, असा तो थोडासा प्रगत शेतकरी आहे. जेव्हा की दुधी, पडवळ, कारली ह्या भाज्या करणारा जो शेतकरी आहे तो साधा शेतकरी आहे. तर तेव्हा आणि तो खूप तुम्हाला स्वस्त दरामध्ये पुन्हा चांगली भाजीपाला जर उपलब्ध करून देतोय, तर मी असं म्हणेन विशेष घासाघीस न करता त्या भाज्या घ्या, त्या पण खा, या पण खा, सगळ्या खा ना, पण हे पण खा. फक्त तेच खाऊ पण नका, भाज्या खा. हे माझ्या मुलांसाठी मला खरंच सांगायचं, हे खा ते खा पण भाज्या खा. भाज्या खा. पण भाज्यांबरोबरच मगाशी तुम्ही मुळं आणि कंद याबद्दल बोललात. म्हणजे वेगवेगळे आपल्याकडे कंद आहेत, वेगवेगळे प्रकारची मुळं आहेत. तर ते कसे महत्वाचे असतात आहारात? हे सगळे जे कंद आहेत ना, तर डायस्कोरिया म्हणून फॅमिली आहे, त्या एकाच फॅमिलीमधून हे येतात. काही जणांना असं किंचित असं खाज असू शकते, म्हणजे सुरणला वगैरे पण असे आहेत की ज्याच्यामध्ये मग आपण कोकम वगैरे वापरून हे करू शकतो. अरवी आपल्याला माहिती असतील, जे ह्याचे अळूचेच गड्डे असतात, पावसाळ्यात अळू निघालं की खाली उरते ती अरवी. अळकुडं वगैरे पण त्याला म्हटलं जातं. किंचित खाज असते त्याला अशा काही ह्याला. आणि बाकी जे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्बोदकं खूप मोठ्या प्रमाणावर असतात, खनिजे असतात. तर कार्बोदकांचं हा पण एक स्रोत आहे असं म्हणून वापरू शकतो. आणि जसं मी म्हटलं की जिथे जिथे बटाटा लागतो तिकडे तिकडे हे रिप्लेस आरामात होऊ शकतात. कणगर तर खाताना असं डोळे मिटून खाल्ले तर कळणार पण नाही की मी बटाटा खाल्ला का कणगर खाल्ले, अशा पद्धतीने. तर असे ह्याच्यामध्ये अत्यंत हे आहे.